राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्तानं आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे बालरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर अनिल मालू यांच्या हस्ते करण्यात आलं। मुकुंदासजी मालू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मालू परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं। यावेळी अनिल मालू, सुनील मालू, माजी महापौर भगवान फुलसौंदर, तुषार मालू, अनिकेत मालू, मंगला मालू, सुनीला मालू, शरद कोके, जालिंदर वाघ, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, निखिलेंद्र लोढा, डॉक्टर आशिष भंडारी, सतीश लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, सुभाष मोनोत, शिबिराचे तज्ञ डॉक्टर श्रेयस सुरपुरे, डॉक्टर सोनाली कंसे, डॉक्टर रुपेश सिक्ची, डॉक्टर वैभवी वंजारे आदी उपस्थित होते। प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी मालू परिवाराचं हॉस्पिटलच्या कार्यास नेहमीच योगदान लाभत असल्याचं सांगितलं। आचार्य श्रीजींचे एक असीम भक्त आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या 5 ते 10 वर्ष त्यांनी आचार्य श्रीजींचे जे आनंदामध्ये इतकी सेवा दिलेली आणि एक विश्वास कोणावरती टाकला तर त्यावेळेला आदरणीय श्री मुकुंदाजी मालू असं आणि सेवा फक्त सेवाभाव आणि आचार्य श्रीजींनी सांगितलेला शब्द म्हणजे ते प्रमाण असं त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं। आणि शरीर म्हणजे वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आचार्य श्रीजींची सेवा आणि आनंदाची सेवा खऱ्या अर्थाने केली आणि जे काही पुस्तकालय आज दिसतंय त्या पुस्तकालयाची सुरुवात आदरणीय श्री मुकुंदाजी मालू यांनी केलेली आहे। खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही, पण मी या मालू परिवाराच्या खूप जवळचा असल्यामुळे मला या पूर्ण पार्श्वभूमी या परिवाराची माहिती आहे। जसं श्री अनिल भाऊ पण एक अतिशय खडतर परिस्थितीत अनिल भाऊ, सुनील भाऊ आणि संपूर्ण परिवार त्यांनी पूर्ण जिद्द मेहनत चिकाटी ठेवून एक शिक्षण केलं आणि त्यानंतर मग एक्साईजमध्ये एक साध्या ऑफिसरपासून सुरुवात करून कमिशनरपर्यंत जिद्द चिकाटी आणि मेहनत काय असू शकते आणि एक प्रामाणिक ऑफिसर कसा असू शकतो तर त्याचं ज्वलंत उदाहरण श्री अनिल भाऊ मालू। आणि मागच्या 3-4 वर्षामध्येच त्यांचं रिटायरमेंट झालं, पण रिटायरमेंटमध्ये आज हसतमुख असा चेहरा असलेला श्री अनिल भाऊ। आपण विविध शिबिरांचे आयोजन आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये करतो आणि या शिबिरामध्ये आज बालरोग विभागातर्फे डॉक्टर श्रेयस सुरपुरे, डॉक्टर रुपेश सिक्ची यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर मिसेस मंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। या शिबिराचे जे आयोजक आहेत स्वर्गीय मुकुंदासजी मालू यांच्या स्मृतिनिमित्त श्री अनिलजी, सुनीलजी, तुषारजी, अनिकेतजी व सर्व मालू परिवार, मी या सर्व मालू परिवाराचं आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो। मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवा कार्याचं कौतुक केलं। 27 वर्ष पूर्ण झाले तारखेप्रमाणे आज आहे आणि ॲक्च्युली ते शिवरात्री उद्याच्या दिवशी तर त्यांच्या स्नेहासंदर्भात किंवा स्मृती दिनाच्या याच्यावर काही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून काही करायचं होतं, त्याचं करण्याचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे। मी आनंद फाउंडेशनचे सर्व ट्रस्टी मंडळ, सर माझा बंधू इथं जो कार्यरत आहे आणि बाकीचे अन्य सगळे इथे उपस्थित मंडळींना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला सुसंधी दिली, त्याचा मी उपयोग करू शकतो। धन्यवाद। शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला असे मालू परिवार, त्यामधील त्यांचे सर्व सदस्य त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवलं असे मुकुंदासजी मालू या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांच्यामुळे इथं यायची संधी मिळाली असे आमचे मित्र संतोषजी बोथरा, बाबूशेठ लोढा, मानवशेठ कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर कटारिया, सर्व सन्माननीय डॉक्टर्स, आमचे मित्र श्रेयसजी सुरपुरे, सर्व बंधू आणि भगिनी। आनंद ऋषीजी महाराजांचं कार्य हे संपूर्ण जगात माहिती आहे, कारण परमेश्वर आपल्याला एक क्षण जीवन देतो तर दुसरा क्षण काढून घेतो, इतकं छोटंसं आपलं जीवन असतं, परंतु या जीवनामध्ये आपण समाजाला काय दिलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आनंद ऋषींच्या शिकवणीवर पावलावर पाऊल ठेवून या मालू परिवाराने आज या ठिकाणी अतिशय मोठं दातृत्व दाखवलं आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी समाजाची आणि रुग्णसेवा होणं, म्हणजे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे समजून या हॉस्पिटलनी या नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरचं नाव मिळवलं। शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।